अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर 30 एप्रिल ते 6 मेचा जो काळ आहे तो आपण महासप्ताह म्हणून साजरा करत असतो. कारण 6 मेला आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे, म्हणून आपण गुरुचरित्राचे पारायणाचे पठण करत असतो. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. म्हणतात ना, आयुष्यात येऊन किमान 7 वेळा तरी गुरुचरित्राचे पारायण करावे. तर पारायण कोणी करावे? पारायण स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतात. महिलांनी शक्यतो दिंडोरी प्रणीत हा ग्रंथच वाचावा. ग्रंथ हा स्वतःचाच असावा. शेजाऱ्यांचा आहे म्हणून तो आणून आपण 7 दिवस वाचू शकतो असं करायचं नाही आहे. ग्रंथ स्वतःचाच वाचायचा आहे. तर नवीन जे स्वामी भक्त आहेत त्यांना मनात भीती येते की बाबा आपण कसे पारायण करणार, त्याचे खूप नियम व अटी आहेत, आपल्याकडून ते पाळले जातील का? तर घाबरायचं नाही आहे. जेव्हा आपण पारायणाला सुरुवात करतो तेव्हा स्वामी आपल्याकडून पारायण करून घेतात. तर येणाऱ्या 30 तारखेला पारायणाला सुरुवात होत आहे. तर 29 तारखेला काय करायचं आहे की 4 कुत्रे आणि 1 गाईला आपण नैवेद्य दाखवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी 30 तारखेला पारायणाला सुरुवात होत आहे. तर जर ज्या कोणी महिलांनी पारायण म्हणजे मठात वगैरे नावं वगैरे दिले असतील तर तिथले नियम व अटी वेगवेगळे असतात. तर घरात कोणी करणार असेल तर घरातले नियम व अटी वेगळे आहेत. म्हणजे सामूहिक पारायणाला जर तुम्ही गेला तर ते खूप चांगलीच गोष्ट आहे. त्या पारायणाचे पण खूप फायदे आहेत. पण घरात पण पारायण केलं तरी काही हरकत नाही. मी तर म्हणते घरातही पारायण केलेलं खूप चांगलंच आहे. म्हणजे जेणेकरून काही वास्तुदोष वगैरे असतील ते निघून जातील. म्हणून घरात केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर 30 तारखेला काय करायचं आहे? सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून पारायणाला सुरुवात करायची आहे. आपले पूजा वगैरे मांडून घ्यायची आहे. पूजा कशी मांडायची? तर चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावरती वस्त्र टाकून स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. शेजारी एक कलश ठेवायचा आहे, त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे. गुरुचरित्राचा ग्रंथ जो आहे तो ठेवायचा आहे. ग्रंथ उघडा ठेवायचा नाही त्याच्यावरती. त्यालाही वस्त्राने झाकून घ्यायचं आहे. पीस किंवा लाल वस्त्र काही असेल तरी चालेल. म्हणजे जेव्हा तुम्ही पठण करचाल तेव्हाच तो उघडा ठेवायचा आहे. बाकीच्या वेळेस तो झाकून ठेवायचा आहे. नंतर पारायण करताना जर तुम्हाला मासिक धर्म वगैरे आला तर ते चालणार नाही. कारण जर मध्येच अडचणी आली तर तो पारायण हे पूर्णच करावं लागते. जर तुम्हाला तारीख वगैरे माहीत असेल तर तुम्ही पारायण करू नका असं माझं म्हणणं आहे. कारण जर तुम्ही मठात वगैरे करत असाल तर ते पारायण किमान कोणीतरी वाचून तरी देऊ शकतं. पण घरात जर कोणी नसेल आणि तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर तो पारायण कोण पूर्ण करणार? कारण मिस्टरांना जर तुमच्या ऑफिसला वगैरे जायचं असेल तर तो पारायण पूर्ण होऊ शकत नाही. मग ते अडचणी येतील. तर तुम्हाला जर माहीत असेल तुमचे मासिक धर्म आहे तर तुम्ही पारायण करू नका. बाकी अजून भरपूर जणांचे प्रश्न असे आहेत की वस्त्र कोणते घालायचे, खायचं काय? तर काळे वस्त्र घालू नका. बाकी तुम्ही साडी किंवा ड्रेस, पुरुषांचे जे नॉर्मल कपडे असतात ते त्यांनी घातले तरी चालेल. परंतु शक्यतो काळे वस्त्र घालायचे नाही आहेत. आणि पारायणाला आता कुठे बसायचं? तर पारायण आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे. देवघराच्या समोर बसायला जर जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये बसू शकता. शक्यतो बेडरूममध्ये बसू नका. बेडरूममध्ये नाही बसलेलंच चांगलं आहे. हॉलमध्ये तुम्ही बसू शकता. आणि त्या पारायण करताना म्हणजे सोफ्यावरती बसायचं नाही, गादीवरती झोपायचं नाही, खाली जमिनीवरतीच बसायचं आहे. चेअरवरती बसलं तरी चालेल, परंतु झोपताना पण खालीच झोपायचं आहे. संध्याकाळी झोपताना डाव्या कुशीवरतीच झोपायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पारायण करताना त्यावेळेस दत्त महाराज आहेत ना, ते आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात किंवा आपल्याला काहीतरी चांगला संदेश देऊन जातात. बाकी अजून अन्न काय प्राशन करायचं? तर कडधान्य खायचे नाही आहेत, कांदा लसूण खायचा नाही आहे, स्वतःनीच केलेलं अन्न खायचं आहे. जे काही एक अन्न म्हणजे तुम्ही चपाती खात असाल त्या दिवशी तर चपातीच खायची आहे, ज्वारीची भाकरी खात असाल तर ज्वारीचीच भाकरी खायची आहे. मध्येच गुरुवार वगैरे आला तर खिचडी चालेल का? तर खिचडी खाल्ली तरी चालेल, पण त्याच्यात शेंगदाण्याचा कूट वगैरे घालू नका. कारण शेंगदाणे हे कडधान्यामध्येच मोडले जाते. खायचं नाही आहे तर खाऊ नका. 7 दिवस नाही खाल्लं तरी काही फरक पडत नाही आहे. दुसरं बाकी काय असेल तर तुम्ही फळं वगैरे खाऊ शकता गुरुवारी. खिचडीच खावी म्हणून काही नियम नाही आहे. एका दिवसाने असं काही होणार नाही आहे.
बाकी अजून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पठण करायचं आहे. मध्येच वॉशरूम वगैरे लागलं तर काय करायचं, ते नैसर्गिक आहे. तुम्ही वॉशरूमला वगैरे जाऊन येऊ शकता. फक्त येताना हातपाय वगैरे धुवून घ्यायचे आहेत. आल्यानंतर गोमूत्र सगळीकडे शिंपडायचं आहे आणि नंतरच्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. बाकी अजून काही अडचणी नसतात, शक्यतो नाही येत अडचणी. तर अशा प्रकारे तुम्हाला पारायण करायचं आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुमचा जो हा गुरुचरित्र पारायणाचा जो सप्ताह आहे तो छान जावा हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.